नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 15 डिसेंबर पासून 18 डिसेंबर पर्यंत नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान हे 3 देशांच्या दौऱ्यावरती गेले. ओमान, जॉर्डन आणि इथिओपिया ह्याच्या बाबतच्या सगळ्या कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. परंतु या दौऱ्याच्या मागची न सांगितली गेलेली जी कहाणी आहे, ती आज मी तुम्हाला सांगते आहे. हे तिन्ही देश जे आहेत ते तुम्ही जर का विचार केलात, की ह्यांचा एकमेकांशी संबंध काय? हिंग, पुस्तक आणि तलवार यांचा एकमेकांशी जो काही संबंध असेल, तसाच हा संबंध ओमान, जॉर्डन आणि इथिओपिया यांच्याबद्दलचा काय आहे? हा प्रश्न कोणालाही पडेल. परंतु कुठल्या ना कुठल्या सूत्रांनी हे 3 देश हे बांधले गेलेले आहेत. हे जर का त्या दौऱ्यांची जी बारकाईने आपण जर का माहिती घेतली, तर आपल्या लक्षात येईल. ओमानचं महत्व प्रत्येकाला माहिती आहे. ओमान हा भारताचा खूप वर्षांपासूनचा साथीदार आहे. काही हजार वर्षांचं आपलं सानिध्य आहे. आणि ओमान हा भारताने जो आयमेक कॉरिडॉर करायचं म्हटलेलं आहे, त्याच्यातला एक महत्वाचा जोडीदार असलेला देश आहे. जॉर्डनचे पण तेच आहे. जॉर्डन सुद्धा आयमेक मध्ये एक भागीदार असणार आहे. ओमानशी जो करार झाला भारताचा, लक्षात घ्या, ओमाननी आतापर्यंत कुठल्याही देशाशी अशा पद्धतीचा करार केलेला नव्हता. फ्री ट्रेड अग्रीमेंट फक्त भारताशी त्यांनी अशा पद्धतीचं अग्रीमेंट केलेलं तुम्हाला दिसून येईल. तेव्हा भारताला ओमाननी किती महत्व दिलेलं आहे या सगळ्यामध्ये, हे हे पहिलं त्याचं द्योतक आहे. दुसरं द्योतक काय आहे लक्षात घ्या, की आतापर्यंत ओमानमध्ये भरपूर प्रमाणात संगमरवर आहे. पण ओमान आपल्या देशातला संगमरवर निर्यात करायला देत नाही. कुठल्याही देशाला देत नाही. भारत हा एकमेव असा अपवाद देश आहे, की जिथे आपलं संगमरवर निर्यात करायला आज ओमान तयार झालेला आहे. आणि हे जर तुम्ही म्हणाल, की मार्बल किंवा संगमरवराचं एवढं काय मोठीशी गोष्ट आहे, तर तसं नाहीये. भारतामध्ये संगमरवराची मागणी वाढती आहे. आपला जो पुरवठा आहे तो कमी पडतो आहे आणि त्याच्यासाठी तुर्कस्तानातून संगमरवर मागवला जात होता. तेव्हा आता ओमाननी जर का अशा पद्धतीने मार्बल द्यायचं ठरवलं, तर आपण तुर्कस्तानला टाटा बाय बाय करू शकतो. ही एक महत्वाची गोष्ट आहे. कारण तुर्कस्तान ज्या पद्धतीत तुम्हाला त्रास देतो, त्या पद्धतीत त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. त्या त्यांच्यावरती आपण ज्या ज्या गोष्टीसाठी अवलंबून आहोत, त्याच्यासाठी पर्याय उभे करणं हे तर सरकारचं सर्वात मोठं काम असतं. अशा पद्धतीचं जे ट्रेड अग्रीमेंट आहे ते ओमानशी केल्यानंतर अ, हा एक मोठा पाऊल पडल्याचं आपल्याला दिसून येईल. तेव्हा या 2 गोष्टी महत्वाच्या ज्या आहेत त्या आणि तिसरी गोष्ट पियुष गोयल यांनी जी मेन्शन केली ती अशी, की ओमान हा जवळ-जवळ 1 लाख कोटी रुपये खर्च करतो दर वर्षाला. कशासाठी? तर तो अनेक प्रकारच्या सेवा या आयात करतो. पण भारताचा त्याच्यामधला शेअर जो आहे, हिस्सा आहे, तो फक्त 5,000 कोटीचा आहे. म्हणजेच त्यांना 1 लाख कोटी रुपयांच्या जर का सेवा लागत असतील, तर त्या भारताने का देऊ नये? आणि मग अशासाठी म्हणून फ्री ट्रेड अग्रीमेंट्स असतात, ती अशा ठिकाणी अतिशय उपयुक्त ठरतात. आणि ही जी आपली ओमानशी चालू असलेली जी रिलेशन्स आहेत, त्या रिलेशन्स मध्ये असं एफटीए अग्रीमेंट होणं ही एक महत्वाचं पाऊल पडलेलं आहे असं तुम्हाला दिसेल. कारण ह्याच्यामधूनच तुम्हाला अनेक गोष्टी साध्य करता येतात. ओमान बरोबर अग्रीमेंट जे झालेलं आहे त्याच्यामध्ये अनेक अ, नवनवीन क्षेत्र आहेत. त्याच्यामध्येच एनर्जी, ऑटो आणि टेक्सटाईल हे गोष्टी आपण इन्क्लूड केलेल्या आहेत. त्यातला टेक्सटाईल महत्वाचा भाग आहे, कारण आपण अमेरिकेमध्ये जे टेक्सटाईल पाठवतो त्याला एक प्रकारचा सेटबॅक मिळालेला आहे टेरिफ वॉर नंतर. आणि म्हणून ओमान बरोबर झालेलं हे जे टेक्सटाईल साठीचा अग्रीमेंट आणि फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे, ह्याच्यासाठी आपल्याला खूप मोठा रिलीफ मिळणार आहे. म्हणजेच अजून सुद्धा अमेरिकेशी जे आपण टेरिफ वॉर अमेरिकेने लादलेलं आहे भारतावरती, त्यातून सुटायचं असेल तर आपल्याला कुठून ना कुठून तरी अन्य ठिकाणाहून ऑर्डर्स मिळवणं हे भाग आहे. तर आपली इंडस्ट्री टिकू शकेल, कारण त्यांना निर्यातीवरती ज्यांचा भर असेल, अशा इंडस्ट्रीला नवनव्या ठिकाणाहून ऑर्डर्स आणण्याची गरज असते.
हे काम आहे खरं कुठल्याही सरकारचं. आपल्या देशामधले जे उद्योग आहेत त्यांच्या मदतीसाठी म्हणून सरकारचं महत्व आणि त्या पातळीवरून जर का प्रयत्न झाले तर अनेक वाटा ह्या ओपन झालेल्या आपल्याला दिसतात. जॉर्डनशी जे अग्रीमेंट झालेलं आहे त्याच्यातला सर्वात मोठा भाग जो आहे तो फॉस्फेट्स आणि फर्टिलायझर्सचा आहे. आणि हे जे आहे ते जिफ्को सोबत जॉईंट व्हेंचर करून जॉर्डन मधून आता आपल्याला फर्टिलायझर्स येतील आणि फॉस्फेट्स येतील. आता ह्याचं महत्वही लक्षात घ्या तुम्ही. मध्यंतरीच्या काळामध्ये जर का तेल पुरवठाच समजा त्याच्यावरती काही लिमिटेशन झाली, मर्यादा आल्या तर काय करायचं? या हेतूनी भारताने रशियामध्ये आपण कारखाने उभे करू ज्याच्यामध्ये फर्टिलायझर बनतील आणि मग बनलेलं फर्टिलायझर आपण भारतामध्ये आयात करू अशा पद्धतीची एक अरेंजमेंट केलेली होती. त्याच्या जोडीलाच जॉर्डन मधून आता अशाच पद्धतीची आपण अरेंजमेंट करतो आहोत कारण भारताची जी मागणी आहे ती वाढत जाणार आहे. आपल्या शेतामध्ये आपल्या शेती व्यवसाय जो आहे तो जितका भरभराटीला येत जाईल आणि त्याचा विस्तार होईल तितकी तितकी फर्टिलायझर्सची आपली गरज ही वाढती राहणार आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या दुनियेच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामधून आपल्याला हा माल कसा आणता येईल त्याची व्यवस्था. ह्याच्यातला दुसरा भाग असा आहे की रशियाकडून थेट ऑइल आणलं, आपण तेल आणलं आणि त्याच्यातून फर्टिलायझर्स किंवा फॉस्फेट्स आणि ह्याच्या परंतु त्या ऑइलच्या व्यापारावरती जशी बंधनं आहेत तशी फर्टिलायझरवर बंधनं नाहीयेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा फायदा घेऊन आपण रशियामध्ये ते पाऊल उचललं. तसंच पाऊल आपण जॉर्डन मध्ये उचललेलं दिसतं. तिसरा देश अत्यंत महत्वाचा आहे आणि तो देश आहे इथिओपिया. इथिओपियाच्या बाबतीमध्ये असं सांगितलं गेलं की इथिओपियामध्ये सोन्याच्या खाणी म्हणजे त्यांच्याकडे स्रोत उपलब्ध आहेत आणि मोस्टली अनएक्सप्लोर्ड म्हणजे त्याच्यात फार काही आतापर्यंत कोणी काम केलेलं नाहीये. तेव्हा भारताला जर त्याच्यामध्ये रस आहे आणि सोन्याचं महत्व तुम्ही जाणता आजच्या जगामध्ये सोन्याला किती महत्व आलेलं आहे ते. आणि जर का इथिओपियाच्या सोबत जर का भारताने सोन्याच्या खाणकामांसाठी तिकडे जर का काम केलं तर ते एक मोठं पाऊल असेल. पण इथिओपियाच्या बाबतीत एक लक्षात ठेवा की एक वाक्य बोललं गेलं की टाईज हॅव बीन इलेव्हेटेड टू स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. आतापर्यंत आपण इथिओपियाशी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे असं म्हणत नव्हतो. अनेक देश असतात त्यांच्याशी आपले व्यापार संबंध असतात परंतु त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक विजन कधी येते? धोरणात्मक एक मैत्री जी असते ती वेगळी मैत्री असते. ज्या वेळेला दोन्ही देशांचं एक काही विशिष्ट प्रॉब्लेम समस्यांकडे असेल किंवा ऑपॉर्च्युनिटीज कडे असेल बघण्याचं धोरण जर का सामायिक असू शकेल त्यावेळेला स्ट्रॅटेजिक रिलेशनशिप या उदयाला येत असतात. व इथिओपिया सारख्या देशामध्ये असं काय आहे की ज्याच्यासाठी भारताला ते रिलेशनशिप जे आहे आपलं ते आपल्याला स्ट्रॅटेजिक बनवण्याची गरज भासलेली आहे. हा मोठा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला फारसं कोणी दिलेलं बघायला मिळालं नसेल. आणि म्हणून त्याचा आज आपण विचार करू, जास्त करू. अदिस अबाबा शहराचे तुम्ही फोटो बघितले असतील, अत्यंत आधुनिक शहर आहे वगैरे सगळं. तर इथिओपियाचे जे जीडीपी आहे परंतु तिथे सुद्धा गरिबी नाही असं नाही. अदिस अबाबामध्ये तुम्हाला गरिबी दिसणार नाही परंतु उर्वरित इथिओपिया जो आहे तो काही प्रत्येक माणूस तिथला प्रचंड समृद्ध आहे अशातला भाग नाहीये. अनेक तुम्हाला मिसलिडिंग गोष्टी या बघायला मिळाल्या असतील. इथिओपियाचं वैशिष्ट्य काय लक्षात घ्या. इथिओपिया मधून एरित्रिया नावाचा देश हा फुटून बाहेर पडला आणि त्यांनी या दोन्ही देशांमध्ये जशी मुस्लिम प्रजा आहे तशी ख्रिश्चन प्रजा सुद्धा आहे आणि दोन्ही देशांमध्ये आजच्या घडीला फुटीरतावादाच्या ज्या चळवळी आहेत आणि खास करून मुस्लिम ब्रदरहुड यांच्या हालचाली ह्याच्यामुळे हे दोन्ही देशांमध्ये एक चिंताग्रस्त वातावरण असतं. एरित्रिया देश स्वतंत्र झाला आणि त्यांची लोकसंख्या आणि इथिओपियाची लोकसंख्या ह्याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. पण एरित्रियाला संपूर्ण समुद्र किनारा मिळाला. जेव्हा ते स्वतंत्र झाले तेव्हा लक्षात आलं नसेल कोणाच्या परंतु त्यांचं जे असद हे बंदर आहे
ते बंदर देखील एरित्रियाला मिळालं. आता इथिओपियाची परिस्थिती अशी झाली, की त्याच्या चहूबाजूनी फक्त जमीन आहे. म्हणजे लँडलॉक्ड देश झालेला आहे. त्यांना समुद्रापर्यंत कुठेही ऍक्सेस नाही आणि तसं असल्यामुळे इथिओपियाला अन्य देशांचे बंदर वापरावी लागतात आणि त्याच्यामधलं एक बंदर जे आहे ते हे असद बंदर एरित्रियाचं आहे. पण एरित्रिया मधलं जे बंदर आहे ते आता वापरायचं झालं तर तो देश स्वतंत्र झाल्यामुळे इथिओपियाला तिथे जवळ-जवळ वर्षाला $1 बिलियन एवढी रक्कम मोजावी लागते ते बंदर वापरण्यासाठी फक्त. म्हणजे कल्पना करा तुम्ही की त्यांच्यासाठी हे किती महागाचा सौदा झालेला आहे तो. तेव्हा इथिओपियाचं म्हणणं असं आहे की हे असं बंदर जे आहेत ते बंदर ते आपल्या देशाला जिंकून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यासाठी इथिओपिया सैन्याची तयारी करतंय, युद्धाची तयारी करत आहे. ती युद्धाची तयारी जी करते त्यांच्याकडे एरित्रियाकडे काही फार विशेष तयारी नाहीये. त्या मानाने इथिओपियाची तयारी भरपूर आहे. पण तरी सुद्धा एरित्रिया ह्या काही गोष्टी मानायला तयार नाहीये. इथिओपियाकडे जी विमानं आहेत, ती विमानं ही आपल्याला दिसतं की सोव्हिएट बनावटीची आहेत. म्हणजे त्यांच्याकडे एस-30 आपण SU-27, SU-30, SU-35 ही 35 जी आहेत ती त्यांनी आता 6 विमानं ही सध्या ऑर्डर केलेली आहेत. तेव्हा एक प्रकारे तुम्हाला दिसेल एरित्रियापेक्षा अशी एक सामर्थ्यवान असं एक लष्कर इथिओपियाकडे आहे आणि या दोन्ही देशांमध्ये आता संघर्ष चालू होण्याची दाट शक्यता आहे. याच्यामधलं सोमालिया आणि एरित्रिया हे एकमेकाशी हातमिळवणी करून इथिओपियाला दाबायला बघतात. कारण दोघांनाही समुद्र किनारा मिळालेला आहे, परंतु इथिओपियाला समुद्र किनारा नाही. दुसरी त्यांची जी बाजू आहे ती सुदानला जोडलेली आहे. आणि सुदानला जोडलेली असली तरी देखील सुदानचा जो संघर्ष चालू आहे त्याच्यापासून इथिओपियाने स्वतःला लांब ठेवलेलं आहे. इजिप्त, सुदान, इथिओपिया आणि एरित्रिया असं हे जे सगळं एक चक्र चाललंय असं आपण म्हणू शकतो. पण इथिओपियाचे हे जे स्टॅन्स आहेत, त्या स्टॅन्स मध्ये इजिप्तनी प्रचंड मोठी दखल घेतलेली आता दिसते आणि ही दखल का घेतली गेलेली आहे ह्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह आहे. भारताची व्हिजिट म्हणजे मोदींची व्हिजिट तिथे झाली, भेट झाली. त्यानंतर इथिओपियाने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान दिला आपल्या देशाचा. मोदी तिथे गेले आणि धोरणात्मक दृष्ट्या आम्ही रिलेशनशिप तयार करतो म्हणून त्यांनी सांगितलं. आणि ह्या सगळ्याचा परिणाम अर्थातच अमेरिकेवर झाला नाही तर नवल नाही. कारण ह्याच्या नंतर मग इजिप्तने ताबडतोब जाहीर केलेलं दिसतं ती भेट होते न होते तोवर. इजिप्तने सांगितलं की इथिओपिया GERD या प्रोजेक्टमध्ये नेमकं काय करणार आहे त्याचं त्यांनी आम्हाला वर्णन द्यावं म्हणून. इथिओपिया GERD हा जो प्रकल्प आहे तो हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प आहे आणि त्याच्यामध्ये जसं पाण्याचं नियोजन आहे तसंच त्याच्यातून निर्माण होणाऱ्या विजेचं पण नियोजन हे कसं केलं जावं त्याच्यामध्ये इथिओपिया आणि इजिप्तमध्ये जे काही वाद आहेत त्या वादांचं निमित्त करून इजिप्तने हे आव्हान हे आत्ताच का द्यावं हा प्रश्न आहे आणि इथेच थांबलेला नाही इजिप्त तर त्यांनी एरित्रिया आणि सोमालियाच्या सोबत मिलिटरी एक्झरसाइजेस करायला सुरुवात केलेली आहे. हे दोन देश असे आहेत की जे इथिओपियाशी संबंधित आहेत म्हणजे त्यांच्याशी वैरभाव ठेवलेले आहेत आणि दोघांनाही इथिओपियाशी इथिओपियाने युद्ध जर का सुरू करायचं म्हटलं तर सोमालिया आणि एरित्रिया दोघांनाही घसटावं लागणार आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये इजिप्त जर का त्या दोघांची बाजू घेत असेल तर इथिओपियाची परिस्थिती जी आहे ती काय त्यांची मानसिकता असेल तुम्ही कल्पना करू शकता. तर हे सगळं जे होत आहे एका कागदावर घेऊन बघितलं तर म्हटलं की हा ठीक आहे काय बाबा होत आहेत त्यांच्याकडे ज्या नेहमीच्या अडचणी आहेत त्याच आहेत त्याचा आणि मोदींच्या भेटीचा संबंध काय. पण मोदींची भेट संपते न संपते तोवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी इथिओपियाला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं सैन्य हे गाझामध्ये पाठवा. तिथे जो शांततेसाठी म्हणून जे सैन्य पाठवायचं आहे त्याच्यात आम्हाला इथिओपिया हवी आहे.
हा खोडसाळपणा आहे. जो देश युद्धाची तयारी करतो आहे, त्या देशाला सांगायचं तुमचं सैन्य दुसरीकडे पाठवा. ह्याचाच अर्थ त्यांनी युद्ध करू नये म्हणून त्यांचे पाय पंगू करून ठेवायचे. अशी जी ही मागणी आहे मार्को रुबियोंची, ती मागणी खोडसाळपणाची आहे हे केव्हाही दिसून येतं. तेव्हा भारताशी ज्यांचे संबंध हे चांगले असतील, तिथे तुम्हाला अशा पद्धतीची पावलं अमेरिका टाकताना दिसेल, टांगा ओढताना दिसतील. गंमत अशी आहे, की ह्यांना इथिओपियाचं सैन्य हवंय कशाला? तुम्ही जर का अख्ख्या जगाला ओरडून तेव्हा सांगितलं होतं, ते काय ते पीस डील झालं. शर्म अल शेख मध्ये इजिप्तच्या जाऊन यांनी घोषणा केली आणि तिथे लहान पोरासारखे शहबाज शरीफ हे मागे पुढे ट्रम्पला काय त्याचा रुमाल पडला, त्याचा अमुक पडला, तर हे धावून देत होते ना प्रत्येक गोष्ट. मग आता पाकिस्तानच्या सैन्याचं काय झालं बाबा? पाकिस्तानचं सैन्य तुम्हाला का पुरेसं नाही पडत आहे गाझामध्ये? त्याच्यासाठी तुम्हाला इथिओपियावरती दडपण आणण्याची काय गरज आहे हा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा हे प्रकरण जे आहे हे एवढ्यातलं थांबण्यासारखं नाहीये. ह्याच्यामध्ये उगाचच एकमेकांमध्ये टांगा अडवायच्या एवढाच अमेरिकेचा हेतू आहे आणि त्या पद्धतीने ते जात आहेत. दुसरं काही नाहीये. या याच्यामध्ये त्यांना कुठूनही सुदान असेल किंवा इथिओपिया असेल या दोघांनाही आपल्या पायाखाली ठेवायचंय आणि अतिरिक्त सैन्याची मागणी करून एका बाजूला तुर्कस्तानला खुश करायचंय, दुसरीकडे पाकिस्तानला खुश करायचं आहे. त्याच्यासाठी घसटायचं कोणाला तर इथिओपियाला. म्हणजेच एका बाजूला ओमान जो तुम्हाला तुर्कस्तानची आयात कमी करण्यासाठी मदत करतोय आणि आयमेकचा महत्वाचा जोडीदार आहे. जॉर्डन हा आयमेक मधला दुसरा जोडीदार आहे. तिसरा जोडीदार इथिओपिया. जर तुम्ही इथिओपियाची जर का ते लोकेशन बघाल तर तुमच्या लक्षात येईल की सुएझ कॅनालकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये एका बाजूला सोमालिया संपतो तोवर एरित्रिया सुरू होतो आणि मग पुढे. तर एरित्रियाच्या बरोबर मागे इथिओपिया आहे लक्षात घ्या. तेव्हा तो मार्ग किती खडतर आहे आणि तिथे अनेक हल्ले कसे होत असतात हे आपण बघितलेलं आहे. तिथला जो जिबुती बंदर आहे त्या जिबुती बंदरामध्ये भारताने आपलं थोडंफार बस्तान गाठलेलं आहे, परंतु तिथे अन्य देश सुद्धा आहेत. तेव्हा इथिओपिया जिबुतीचाही उपयोग करता, आसामचा पण उपयोग करतो त्या बंदराचा. पण त्याच्यासाठी त्यांना पैसा मोजावा लागतो आणि म्हणून इथिओपियाला स्वतंत्र आपलं बंदर असावं याच्यासाठी त्यांना असं बंदर आपल्या हातात पाहिजे. ह्या सगळ्या ज्या हालचाली आहेत, ह्या हालचाली ह्या मी शह दिला तर तू काटशह दे अशा पद्धतीने चाललेल्या आहेत. आणि अमेरिकेची पावलं जी आहेत सरळ पडताना आपल्याला दिसत नाहीयेत. कुठे ना कुठेतरी भारताचे जे काय लॉंग टर्म असलेली जी प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्ट्स मध्ये अडथळा कसा आणता येईल या दृष्टिकोनातून हे चाललेलं आहे. आणि त्याचं वेग मला वाटतं मी 3-4 दिवसापूर्वीच व्हिडिओ केलेला होता तो मेक्सिकोवर केलेला होता. म्हणजे अमेरिकेने मेक्सिकोला भाग पाडलेला आहे भारतावरती टेरिफ देण्यासाठी. 50% टेरिफ आज मेक्सिकोने भारतावर पण लावलेला आहे. कारण काय? कारण निमित्त काय दिलं नाही, ज्यांच्याशी आमचे फ्री ट्रेड अग्रीमेंट नाहीत, त्यांना असे 50% आम्ही लागू करतो. म्हणजेच याचा अर्थ असा, की ट्रान्सशिपमेंट म्हणून मेक्सिकोची भूमी वापरली जाऊ नये हा हेतू आहे. आता तो हेतू जो आहे तो चीनच्या बाबतीमध्ये खरा असला तरी भारताचा काय संबंध? भारताला अशा पद्धतीने कोंडीत टाकण्याचं काम ट्रम्पनी तिथे केलं आणि आता ट्रम्प इथिओपियामध्ये केल्याशिवाय राहत नाहीत. त्याच्यामधून इथिओपिया कसा बाहेर पडतोय बघायचंय कारण एरित्रियाचा जिथे संबंध आहे आणि ते जे बंदर आहे असाद या बंदराचा ऍक्सेस इथिओपियाची लष्करी ताकद जास्त आहे आणि ते एरित्रिया आणि सोमालियाला दाबू शकतात. एकत्र आले तरी दाबू शकतात. पण त्याच्यामध्ये जर का अन्य फोर्सेसनी आतमध्ये येण्याचं ठरवलं तर मात्र तिथे बॅलन्स कसा बिघडेल हे सांगता येत नाही आणि तेव्हा भारत त्यांना कशा पद्धतीची मदत करू शकतो हे आपल्याला बघावं लागेल. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अत्यंत इंटरेस्टिंग आहेत आणि ही जी म्हणतात ना की वरकरणी जी निरुपद्रवी अशी वाटणारी एक भेट झाली परंतु ती निरुपद्रवी अजिबात नव्हती. वरवर आपल्याला समुद्र शांत दिसतो परंतु आतमध्ये ज्या प्रचंड खळबळ चालू आहे ती खळबळ ही पृष्ठभागापर्यंत येत नाही पाण्याच्या.
त्या खालच्या खालीच आहेत. पण जेव्हा ते उद्रेक होईल तेव्हा आपल्याला कळेल, की अरे ही सगळी तयारी तर तेव्हापासून चाललेली होती. तेव्हा अमेरिकेने टांगा ओढण्याचा प्रयत्न जरूर करावा. पण मोदी थांबणार नाहीत. कारण तुम्ही सरासर अन्याय केलेला आहे भारतावरती आणि हा अन्याय जो आहे त्याचं परिमार्जन केल्याशिवाय मोदी शांत बसणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.